सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाओ ही स्वामी आई चरणी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया। हा अनुभव खरंच खूप सुंदर आहे। या अनुभवातून खूप शिकण्यासारखं आहे। प्रत्येकाला कळेल की स्वामींची सेवा केल्यानंतर नेमकी काय मिळतं, स्वामी कशा प्रकारे योग्य वेळ आल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात। स्वामी आपल्या भक्ताचा धरलेला हात कधीही सोडत नाही। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात। आणि ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। आज मी मला आलेला माझ्या जीवनातील सर्वात मोठा स्वामींचा अनुभव सांगणार आहे। खूप दिवसाची इच्छा होती अनुभव शेअर करण्याची, पण आज ती इच्छा स्वामींनी पूर्ण करून घेतली असे मी म्हणेन। मी खूप गरीब घरची परिस्थितीतली मुलगी आहे। माझ्या घरची परिस्थिती ही खूप गरीब होती। माझे वडील हे रिक्षा चालवायचे आणि आमचा उदरनिर्वाह त्यानेच व्हायचा। आम्ही तिघी जणी बहिणी आहोत। आम्हाला भाऊ नसल्यामुळे लोक खूप हिणवायचे की यांना भाऊ नाही, मुलगा नाही आणि हे एवढे कष्ट कशाला करतात। मुली आता कोणी पण येतं आणि लग्न करून मुलींना घेऊन जातं, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही। माझी आई ही लोकांच्या घरी कामं करायची। असेच आमचे दिवस चालू होते। पण माझ्या मनात खूप म्हणजे खूप असं वाटायचं की आपलंही काहीतरी चांगलं असावं। जेव्हा मी मोठ्या लोकांना बघायची ना, तेव्हा वाटायचं की मला असं कधी भेटणार, मी पण असे कपडे कधी घालणार। जेव्हा मी पायी चालायची, माझ्यासमोरून मोठ्या गाड्या जायच्या, तेव्हा वाटायचं की देवा मीही या गाडीत कधी बसेल, असे मनामध्ये माझ्या विचार यायचे। पण म्हटलं आपले जर नशिबात असेल तर मिळेल, आपले कर्म चांगले ठेवायचे एवढंच मनामध्ये होतं। माझी आई स्वामींची सेवा करायची। गुरुवारी स्वामीचरित्र पारायण, उपवास, स्वामींचे तारक मंत्र वगैरे तिचं चालूच असायचं। आमच्या घराजवळच स्वामींचा मठ होता, त्यामुळे तिथे जी काही सेवा सांगितली जायची, जे काही आरत्या व्हायच्या, आई ते सर्व काही करायची। मी आईला एक दिवस बोलली की आई तू एवढं करती तर तुला ह्या स्वामींनी काय दिलं आहे ग? आत्तापर्यंत तू तर मी जशी मला कळतंय तसं बघती तर तू दुःखातच आहे। स्वामींनी तुझं एक सुद्धा दुःख आत्तापर्यंत दूर केलं नाही। त्यावेळेस आई मला बोलली की स्वामींनी जरी आत्तापर्यंत माझं ऐकलं नसेल, पण एक दिवस नक्की असा येईल की स्वामी आपल्या सर्वांचं सर्व काही ऐकतील, कारण योग्य वेळेची आपल्याला वाट पाहणं खूप गरजेचं आहे। आपले जे कर्मभोग आहे ते आपल्याला भोगायचेच आहे, पण स्वामींची सेवा केल्यानंतर ते भोगण्यासाठी स्वामी खूप मोठी ताकद देतात, याचा मला खूप मोठा अनुभव आहे। आई मला अशी बोलली। त्याच वेळेस आई बोलली, तू एकदा स्वामींना शरण जा, स्वामींची सेवा करायला सुरुवात कर, तुला देखील स्वामी खूप छान छान अनुभव देतील, अशी आई बोलली। थोडा त्यावेळेस असं वाटलं की करावं, पण पुन्हा मी हिंगालून नेलं आणि सेवा नाही करायची असे ठरवलं। त्यानंतर थोडे दिवस असेच गेले। माझे कॉलेजचे दिवस हे संपत आले होते। त्यावेळेस मला एक अशी मैत्रीण मिळाली ना की ती स्वामींची खूप निस्सीम भक्त होती। ती मला स्वामींविषयी खूप सांगत होती। तिच्या जीवनात आलेले स्वामींचे तिने मला खूप सारे अनुभव सांगितले आणि तू देखील स्वामींची सेवा कर, तुझ्यासाठी नाही पण माझ्यासाठी कर, अशी माझी इच्छा आहे, असे ती मला बोलली। आणि तिचं ऐकून मी आईसोबत एक दिवस मठात गेली। मठात गेल्यानंतर मला तिथे खूप छान वाटलं, खूप म्हणजे मनाला खूप शांती मिळाली। आरती झाली आणि आम्ही थोड्या वेळ तिथेच बसलो। मी औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या। ज्यावेळेस मी प्रदक्षिणा घालत होती ना, त्यावेळेस एक वेगळंच चैतन्य, वेगळीच ऊर्जा मनामध्ये आली होती। एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली, मन शांती खूप लाभली। त्यावेळेस वाटलं की नाही,
खरंच इथे काहीतरी चमत्कार आहे, दैवी शक्ती नक्की आहे. तेव्हापासून मी स्वामींची थोडी थोडी सेवा करू लागले. सुरुवातीला मला खूप कंटाळा, आळस यायचा, खूप काही जांभळ्या यायच्या, सेवा करू वाटत नव्हती. पण तरीही मी मनाला विरोध करून सेवा करू लागली. माझे नामस्मरण हे कंटिन्यू चालू असायचे. जादा काही सेवा होत नव्हती, पण 3 अध्याय, 11 माळी आणि तारक मंत्र 11 वेळेस असे सेवा चालू होत्या. याच दरम्यान आईंनी मला स्थळ बघायला सुरुवात केली आणि मला चांगला मुलगा मिळावा, सर्व काही व्यवस्थित भेटावं अशी आईची खूप इच्छा होती. मला जे सुख मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं अशी आईची इच्छा होती. त्यासाठी आईने गुरुचरित्र पारायण देखील केले. त्यानंतर 108 दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण देखील केले. त्यानंतर जेव्हा 108 सप्तशती वाचून झाली त्यावेळेस मला एक सुंदर असं स्थळ आलं. मुलगा खूप छान कंपनीमध्ये कामाला होता आणि सर्व काही व्यवस्थित होतं आणि मेन म्हणजे आम्ही एकाच फील्डचे होतो आणि तो देखील सेवेकरीच होता. हे खूप महत्त्वाचं होतं. तो सेवेकरी होता. तो जेव्हा मला बघण्यासाठी आला, आमचं घर हे पत्र्याचं छोटंच होतं. जेव्हा ते मुलगा मला बघण्यासाठी आला त्याने आमच्या घरात स्वामींचा सहवास बघितला, स्वामींचा मोठा फोटो बघितला. त्यावेळेस त्यांनी पहिला प्रश्न हाच विचारला, मुलगी सेवा करते का? मुलींना स्वामींवर विश्वास आहे का? त्यावेळेस आई बोलली, हो, ती स्वामींची सेवा करते आणि स्वामींवरती तिचा खूप विश्वास आहे. त्यावेळेस मुलगा बाकी काही एक न विचारता लगेच तिथेच सर्वांसमोर म्हणला की मला याच मुलीसोबत लग्न करायचं आहे, आम्हाला दुसरं काही नको, मला हीच मुलगी पाहिजे आहे. असं म्हटल्यानंतर घरच्यांचं काही एक चाललं नाही आणि आमचे लग्न जमले. आता लग्नासाठी खूप मोठ्या पैशांची गरज होती, कारण तिकडली हे खूप श्रीमंत लोक होते आणि आमच्याकडे तर एवढे पैसे नव्हते. मग मी त्यांना सर्व काही सांगितलं. आम्ही लग्न खूप मोठं करू शकत नाही, माझ्या वडिलांची एवढी परिस्थिती नाही, तुम्हाला जर हे मान्य असेल तरच मी लग्न करण्यासाठी तयार होते. त्यावेळेस ते बोलले की तुम्हाला जसं वाटेल योग्य पद्धतीने तसे लग्न करा, खूप काही खर्च करण्याची गरज नाही, आपण 50 लोकांमध्येच आपलं लग्न करूया असे ठरवले आणि तसेच झाले. 50-60 लोकच बोलवले आणि छान असे लग्न आमचे पार पडले. लग्न झाल्यानंतर नवीन संसार सुरू झाला आणि त्यावेळेस मला जादा जड गेलं नाही, कारण आईच्या इथं स्वामींची सेवा ही चालू होती. त्यानंतर जेवढं नामस्मरण वाढले त्यामुळे सात्विकता ही आली होती आणि तिथे देखील स्वामींचा सहवास होता, वास होता. त्यामुळे स्वामींची सेवा ही खूप जोरदार चालू होती. आता मिस्टरांची बढती देखील होत होती, पगारही चांगला होता आणि ज्या कंपनीत मिस्टर कामाला होते तिथेच मला देखील जॉब मिळाला आणि आमच्या दोघांचे रुटीन चालू होतं. एक दिवस असाच विचार केला की आपली परिस्थिती कधी अशी मोठी होईल आणि आपली अशीच कंपनी स्वतःची कधी होईल. त्यावेळेस मिस्टर बोलले, स्वामींची जर इच्छा असेल ना तर नक्की होईल, स्वामींच्या इच्छेशिवाय काही एक होत नाही. मग ते असं बोलल्यानंतर मनामध्ये आलं, खरंच स्वामी ही अशक्य गोष्ट शक्य करू शकतात का? त्यावेळेस मी लगेच 108 स्वामीचरित्र पारायण करायला सुरुवात केली. संकल्पित 108 स्वामीचरित्र पारायण झाले. 7 गुरुचरित्र आम्ही दोघांनी संकल्पित पारायण केले, कारण आम्हाला स्वतःची कंपनी पाहिजे होती, स्वतः तिथे मालक बनवायचे होते, स्वामींचं तिथे खूप मोठं अधिष्ठान मांडायचे होते आणि आम्ही त्याप्रकारे सेवा सुरू केली. आमचे जवळपास 5-6 दोघांचे देखील गुरुचरित्र पारायण झाले. शेवटचं 7वं गुरुचरित्र पारायणामध्ये खूप मोठा चमत्कार झाला. आमचं भाग्योदय झालं असं म्हणायला देखील हरकत नाही. जी इच्छा बोलली होती ती इच्छा स्वामी आता पूर्ण करणार होते हे आम्हाला देखील माहीत नव्हतं. आम्ही फक्त निस्वार्थ भावनेने सेवा केली होती. स्वामी, आमचं करण्याचं काम आहे, जे फळ द्यायचं की नाही द्यायचं हे तुम्ही ठरवा, अशी स्वामींना अगोदरच आम्ही विनंती केली होती. आणि 7व्या पारायणामध्ये 2रा-3रा दिवस होता. त्यावेळेस जे कंपनीचे मालक होते, आम्ही जिथे
काम करत होतो त्या कंपनीच्या मालकाला देखील मुलगा नव्हता. आणि काय आश्चर्य ना की स्वामींनी त्यांना काय बुद्धी दिली आणि काय नाही. त्या रात्री आम्हा दोघांना त्यांनी घरी जेवणासाठी बोलवलं होतं आणि आम्ही सांगितलं की आमचे गुरुचरित्र पारायण चालू आहे, आम्ही जेवण करणार नाही पण तुम्हाला भेटण्यासाठी येऊ. कारण ते मालक खूप सिरियस होते, ते जाण्यावरती होते. आम्ही त्यांना भेटण्यासाठी घरी गेलो त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट त्यांचे जे कागदपत्र होते ते आमच्या हातात दिले. तुम्हीच आमचे मूल आहे. जेव्हापासून मी याला ओळखतो तेव्हापासून याने माझी खूप काळजी घेतली. याचा स्वभावही देखील खूप छान आहे. याने सर्व काही आम्हाला दिले आहे. आज मी माझी जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व याच्या नावावरती केली आहे असे ते बोलले. कारण त्यांना मूल बाळ काही एक नव्हते. आजी देखील खूप म्हाताऱ्या झाल्या होत्या. त्यांनी एकच अट घातली, जोपर्यंत माझी ही जिवंत आहे तोपर्यंत हिचा व्यवस्थितपणे सांभाळ करा, बाकी काही नको, ही सर्व तुम्ही घ्या. तेव्हा जे असे बोलत होते त्यांचे ते उद्गार ऐकून डोळ्यातून पाणी येत होते. आणि मी त्यांना वचन दिलं की जोपर्यंत या आहे तोपर्यंत तुमचे सर्व काही काळजी मी घेणार आहे. त्यानंतर या तुमच्या कंपनीतून जी काही इन्कम होणार आहे त्यातील जवळपास निम्मे पैसे मी गोरगरिबांना लावेल असं त्यांना मी वचन दिलं. आणि तेथून आम्ही घरी आलो त्यावेळेस आम्ही स्वामींना नतमस्तक झालो की स्वामींनी एवढी मोठी इच्छा कशी पूर्ण केली. आम्ही तर म्हणजे मी हैराणच झालो. कोणी 1 रुपयासुद्धा देऊ शकत नाही आणि त्यांनी डायरेक्ट आपली कंपनी माझ्या नावावरती केली. हा खरंच खूप मोठा चमत्कारच झाला असं म्हणायला देखील हरकत नाही. खरंच या जगामध्ये खूप चांगले लोकही आहेत आणि वाईट देखील आहेत. पण आत्तापर्यंत जेवढ्यांची माझी भेट झाली तेवढे मला स्वामी कृपेने चांगलेच लोक भेटले असं देखील म्हणायला हरकत नाही. खरंच स्वामींनी आमच्या जीवनातील सर्व इच्छा आत्तापर्यंत पूर्ण केल्या. स्वामींच्या सेवेने खूप काही मिळालं आहे. आता स्वामीचरणी एकच प्रार्थना आहे, जोपर्यंत हृदयात प्राण आहे तोपर्यंत स्वामींची अखंड सेवा घडत राहावी असा आमचा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना आणि दादांना स्वामींनी दिला आहे. खरंच स्वामींची सेवा केल्याने अशक्य गोष्टी शक्य होण्यासाठी टाईम लागत नाही. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.